गाणगापूर जिल्हा कलबुर्गी येथे कर्नाटक परिवहन महामंडळाची बस व रिक्षाची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात वसमत जिल्हा हिंगोली येथील 2 महिला जागीच ठार झाल्या, तर करकंब तालुका पंढरपूर येथे मुक्कामी असणाऱ्या संत गजानन महाराज पालखीचे दर्शन घेऊन परत जात असताना झालेल्या अपघातात जळोली तालुका पंढरपूर येथील 2 महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला। गाणगापूर येथे बुधवारी रात्री 9:30च्या सुमारास झालेल्या अपघातात रुक्मिणीबाई विठ्ठलराव ढोरे वय 52 राहणार बाबुळगाव तालुका वसमत, कुसुम विठ्ठल जाधव राहणार वसमत यांचा जागीच मृत्यू झाला, तर लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर ढोरे राहणार बाबुळगाव, सुलोचना कळसकर वय 59 राहणार वसमत, लक्ष्मीबाई सुदामराव पांचाळ वय 53 राहणार नांदेड या तिघी जखमी झाल्या आहेत। जखमींना कलबुर्गी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील बाबुळगाव येथील 2, वसमत येथील 2 व मालेगाव येथील 1 अशा 5 महिला भाविक गाणगापूर येथील श्री दत्तात्रयाचे दर्शन घेऊन अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शन घेण्यासाठी गाणगापूर बस स्थानकाकडे रिक्षाने जात होत्या। त्यावेळेस कर्नाटक एसटी महामंडळाची अफजलपूर डेपोची बस ही जात होती। दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात 2 महिला जागीच ठार झाल्या, तर 3 महिला जखमी झाल्या। हा अपघात इतका भीषण होता की 2 महिला जागीच ठार होऊन रिक्षा चक्काचूर झाली होती। जखमींना पुढील उपचारासाठी गुलबर्गा येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे। अपघाताची माहिती मिळताच वसमतचे आमदार राजू नवघरे यांनी तातडीनं गाणगापूर येथील पोलीस ठाण्याशी संपर्क केला। तसेच गुलबर्गा येथील शासकीय रुग्णालयात देखील संपर्क करून जखमींवर उपचार करण्याबाबत मदत केली। अपघातातील जखमींना वसमतकडे आणण्यासाठी राजू भैया नवघरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालूमामा ढोरे यांनी पुढाकार घेतला। करकंब येथे अपघातात मोनाली ज्ञानेश्वर मगर वय 32 व सुनीता नरसाळे वय 50 या महिला भाविकांचा मृत्यू झाला। ज्ञानेश्वर मगर तालुका पंढरपूर हे करकंब येथून गजानन महाराज पालखीचे दर्शन घेऊन सायंकाळी 7च्या सुमारास दोन्ही महिलांना घेऊन MH13 DS 7427 या क्रमांकाच्या दुचाकीवरून पंढरपूरच्या दिशेने चालले होते। त्यावेळी तळेकर बस्ती नजीक मागून येणाऱ्या GJ1 ST 9671 या क्रमांकाच्या कंटेनरने जोरदार धडक दिली। त्यात गाडीवरील दोन्ही महिलांना जबर मार लागून त्या जागीच ठार झाल्या, तर चालक गंभीर जखमी झाला। अपघातानंतर ट्रक चालक ट्रकसह पळून जात असताना या मार्गावरून जाणाऱ्या गौतम गायकवाड राहणार दगड अकोले तालुका म्हाडा यांनी पाठलाग करून भोसे पाठी चौकातील गतिरोधकाजवळ ट्रकचा वेग कमी होताच दुचाकी आडवी लावून अडविले व पकडून करकंब पोलिसांच्या ताब्यात दिले। त्यानंतर रात्री उशिरापर्यंत करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम चालू होते।